नमस्कार. हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रामध्ये कापुराला देवतेचे स्वरूप मानले जाते. म्हणूनच आपल्याला आजच्या या शुभ दिवशी अत्यंत महत्त्वाचा एक उपाय करायचा आहे. आज आषाढी दीप अमावस्या 5:15 वाजल्यापासून ते 11:30 वाजेपर्यंत संध्याकाळी कापुरासोबत जाळा या 2 वस्तू. सर्व बाधा, संकटे, विघ्न, वास्तुदोष, पितृदोष दूर होणार आहे. मुलांची, पतीची आणि तुमची खूप प्रगती होणार आहे. तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे. तर अशा कोणत्या 2 वस्तू तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या आहेत? संध्याकाळी या वेळेत हे काम करायचे आहे, परंतु अत्यंत शुभ अजून एक वेळ आहे, त्या वेळेत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय किंवा मग तुमच्या कुलदेवाचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सात्विक वस्तू ही कापुराला मानले जाते. कापूर केवळ पूजेची शोभा वाढवत नाही, तर त्याचे आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि वास्तुशास्त्रीय खूप मोठे महत्त्व आहे. आणि आपल्या घरामध्ये काही समस्या वारंवार येत असतील, ते निवारण करण्यासाठी त्यासोबत अशा विशेष तिथीवर प्रभावी वस्तू जाळणे देखील फायदेशीर ठरत असते. तुम्हाला वारंवार काही ना काही संकट येत आहेत, रोज नवीन आव्हानाला सामोरे जावे लागते, काही ना काही विघ्न तुमच्या घरावर येत असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा आज अमावस्या तिथी आहे, या दिवशी पितृदोष निवारणासाठी उपाय देखील केले जातात. आणि तुमच्या घराला पितृदोष असेल तरी देखील हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. कधीकधी काय असतं, आपले काही शत्रू असतात जे तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करत असतात. आणि अशा शत्रू त्रास यामुळे काय होते की आपल्याला नजर लागते, दृष्ट लागते आणि त्यामुळे तुमच्या कामामध्ये कोणत्याही लक्ष लागत नाही किंवा काम पूर्णत्वाला जात नाही, अर्धवट काम राहत असतात किंवा मग तुमची सतत चिडचिड होणे, मानसिक तणाव हे होत असते. हे सर्व समस्या दूर करण्यासाठीच आजचा दिवस खूप शुभ आणि प्रभावी दिवस मानला जाणार आहे. पुन्हा पुन्हा अशी संधी मिळत नाही, कारण उद्यापासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. अत्यंत महत्त्वाची तिथी ही आजची असल्यामुळे तुम्हाला हा साधा सोपा आणि छोटासा उपाय हा करायचा आहे. कारण दीप अमावस्येच्या संध्याकाळी घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणण्यासाठी, वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी कापुरासोबत 3 वस्तू जाळणे अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक ठरणार आहे. त्यापैकी 2 मुख्य वस्तू मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे उपाय वास्तुदोष, पितृदोष एकाच वेळी दूर करतात. त्या अत्यंत प्रभावी वस्तू आपण पुढे बघणारच आहोत. त्याआधी नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवाचे नाव लिहायला विसरू नका. नक्की लिहावे, कारण शेवट हा आषाढ महिन्याचा आजचा आहे आणि उद्या पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. एक तेजोमय दुवा हा आजचा ठरणार आहे. भारतीय संस्कृतीत दिव्याला केवळ प्रकाशाचे साधन मानले जात नसून ते ज्ञान, सकारात्मकता आणि मांगल्याचे प्रतीक आहे. या दिवशी विशेषतः धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व हे खूप जास्त असते, कारण आषाढ अमावस्येची रात्र ही वर्षातील सर्वात गडद रंगांपैकी एक मानली जाते. येथून पुढे हळूहळू दिवस लहान आणि रात्र मोठ्या होत असतात. या वाढणाऱ्या अंधकारावर, नकारात्मकतेवर मात करण्यासाठी आणि घरामध्ये चैतन्य पसरवण्यासाठी घरातील सर्व दिव्यांची पूजा करून ते प्रज्वलित केले जातात. या अमावस्येनंतर हिंदू धर्मातील पवित्र सणांचा राजा मानला गेलेला हा श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावणात रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला जातो. तसेच अनेक व्रतवैकल्य केले जातात. दिव्यांचा वापर होतो, म्हणून सणाची सुरुवात होण्यापूर्वी दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्ही केले असेल किंवा करणार असाल तर नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्यासमोर आल्यानंतर कधीही करू शकता. तर पिठाचे गोड दिवे बनवले जातात आणि कणकीचे दिव्यांनी घरातील लहान मुलांना ओवाळले देखील जाते, म्हणजे औक्षण केले जाते. यामुळे मुलांना कोणाची वाईट नजर लागली असेल तर ती दूर होत असते, त्यांचे आरोग्य उत्तम राहते. आणि आपण कापुरासोबतच या वस्तू का जाळायच्या आहेत, तर कापूर जळताना मागे कोणतीही राख उरत नाही किंवा अवशेष सोडत नाही, तो पूर्णपणे हवेत विरघळतो. हे माणसाच्या अहंकाराचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे कापूर जळून नष्ट होतो, त्याप्रमाणेच मानवाने आपला अहंकार देवाचरणी अर्पण करून शुद्ध व्हावे, यामागचा संदेश हा आहे. कापुराच्या सुवासाने वातावरण सात्विक तर होतेच, ज्यामुळे घरातील देवी देवता हे प्रसन्न होतात आणि सकारात्मक शक्ती लवकर प्रवाहित होत असतात आपल्या आजूबाजूला. त्यासोबतच घराच्या ज्या कोपऱ्यात किंवा काही ठिकाणी वास्तुदोष असेल, तिथे रोज एक कापूर जाळल्याने देखील तिथली नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. आणि अशा विशेष तिथीवर कापुरासोबत आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्या प्रभावी वस्तू जाळल्या तरीही ती नकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये कमी होऊन ती नष्ट होत असते.
रोज संध्याकाळी घरात कापूर जाळल्याने घरातील सदस्यांवर येणारी वाईट संकटे टळतात आणि घराला जर पितृदोष लागलेला असेल तर पितृदोष पूर्णतः नष्ट होत असतो. म्हणजेच पितृदेवता प्रसन्न होतात, कारण सकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये घरामध्ये असते. त्यासोबतच कापराच्या वासामुळे मानवी मेंदूतील स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात. यामुळे मानसिक तणाव कमी होतो, नैराश्य दूर होते आणि मन प्रसन्न राहते. तर किती सारे महत्त्व ह्या कापुराचे आहे. त्यामुळे कापूर तर जाळायचा आहेच, परंतु त्यामध्ये वस्तू ज्या आहेत त्या आजच्या दिवशी प्रभावी ठरणाऱ्या आहेत. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये काही वस्तूंना खूप महत्त्वाचे मानले जाते आणि त्या उपायासाठी वेदपुराणापासून सांगितलेल्या आहेत, परंतु काहींना माहीत असतात आणि काहींना माहीत नसतात. आपल्या घरातीलच वस्तू आपल्याला प्रभावी ठरत असतात. कुठेही जाऊन कोणतेही उपाय, मोठ्या योजना करण्याची गरज नाही आहे. तुमच्या घरात असलेल्या वस्तूंनीच तर तुम्ही मनोभावे श्रद्धेने काही उपाय जर केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये त्याचे सकारात्मक परिणाम होतील आणि बदल देखील जाणवायला लागतील. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी वेळ तर सांगितलेलाच आहे. 5:15 ते 11:30 असणार आहे रात्री. तर तुम्हाला हा उपाय तिन्ही सांजेच्या वेळेत करणे शक्य झाले तर नक्की करा, कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते, दिवे लागण्याची वेळ असते आणि आज दिव्याला खूप जास्त महत्त्व आहे, कारण आज आहे दीप अमावस्या. तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी नक्कीच सूक्ष्म स्वरूपामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला वास करत असणार आहे. कोणत्या घरामध्ये स्वच्छता आहे, लखलखीत प्रकाश आहे, ते लक्ष्मी ही पाहत असते आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी आहे तिथे स्थिर राहत असते. आणि लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होण्यासाठी घरातील नकारात्मकता नष्ट होणे गरजेचे आहे आणि ती नष्ट करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करणे गरजेचे आहे. कारण हा उपाय तुम्ही 3 सांजेच्या वेळेत जर केला तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घराकडे नक्की आकर्षित होईल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. शुद्ध कापूर तो असतो. केमिकल मिश्रित कापुरापेक्षा भीमसेनी कापूर हा आरोग्यासाठी आणि देवासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आणि गुणकारी मानला जातो. वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील हा उपाय याचा फायदेशीर ठरणारा असतो. जर तुमच्याकडे असेल तर नक्की भीमसेनी कापूर घ्या. तो नसेल तर मग साधा घेऊ शकता. लवकरच श्रावण महिना हा सुरुवात होत आहे, म्हणजे उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. हा महिना अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तुमच्या घराच्या प्रत्येक कणाकणामध्ये सकारात्मकता निर्माण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय खूप फायदेशीर ठरेल. कारण एक अत्यंत महत्त्वाचे हे काम तुम्हाला करायचे आहे, ज्यामुळे साक्षात तुम्हाला शिवाचे आशीर्वाद मिळतील, भगवान विष्णूंचे आशीर्वाद नक्की मिळतील. शुभ तिथी पुन्हा लवकरही येणार नाही आजची जी आहे ती. तर तुमच्यावर कुठलेही संकट येत असतील तर तुम्ही या दिवशी हा उपाय केल्यास संकटाचा नायनाट होणार आहे. कोणतेही विघ्न घरावर येणार आधीच ते नष्ट होणार आहेत आणि कुठलीही बाधा असो, तुमच्या मागे कुठलीही एखादी करणी बाधा असो किंवा नकारात्मक बाधा असो, ती देखील नष्ट होणार आहे. तुमच्या घराला लागलेला वास्तुदोष कापुरामुळे पूर्णतः संपेल आणि या 2 वस्तूंमुळे पितृदोष देखील संपणार आहे. मुळासकट नष्ट होणार आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे शत्रू तोंडावर गोड बोलतात आणि वाईट विचार करतात, त्यांच्या वाईट विचारामुळे आपल्याला अडथळे येत असतील तर ते देखील नष्ट होतील आणि आपण देवाचे नामस्मरण जप करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सेवा तर करणारच आहात, परंतु तुम्हाला आज फक्त कापूर जळून सोडायचा नाही आहे, तर काही तुम्हाला प्रभावी मंत्रांचा जप देखील करायचा आहे. अगदी सोपे मंत्र आहेत. तर तुम्ही सात्विक लहरी तुमच्या घरामध्ये आजूबाजूला कमी असल्यामुळे नकारात्मक शक्ती आपल्यावर त्याचा प्रभाव पाडत असतात. तर अशा नकारात्मक शक्तींपासून दूर होण्यासाठी मंत्रोच्चार सर्वात महत्त्वाचे आहेत आणि अशा विशेष तिथीवर तुम्ही मंत्रोच्चार केले तर 100% प्रभावी उपाय जर केले तर ते तुम्हाला प्रभावी ठरतात. कारण पृथ्वीवर सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय काही तिथींना असतात. त्यासोबतच लक्ष्मी तत्व हे जास्त प्रमाणामध्ये अमावस्येला सक्रिय असते. जितक्या जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक शक्ती असतात तितकेच सकारात्मक शक्ती देखील असतात आपल्या पृथ्वीवर. तर तुम्हाला तीच वाढवायची आहे. नकारात्मकता नष्ट करून मुळापासून नष्ट करायची आहे आणि माता लक्ष्मीचे जे तत्व आहे ते तुम्हाला जागृत करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला हा उपाय प्रभावी आहे. चला तर वेळ वाया न घालवता उपाय पटकन बघूयात. तर नियमानुसार हा उपाय केल्याने जास्त प्रभावशाली आणि फलित ठरणार आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते उघडे ठेवायचे आहे. दारं खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावर 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे. आज दिवे प्रज्वलनाला जास्त महत्त्व आहे. त्यासोबतच तर तुम्हाला तुळशीजवळ देखील एक दिवा आवर्जून लावायचा आहे. तर उपाय करण्यासाठी एक मातीची पंती किंवा कापूर जाळायचे भांडे तुम्ही घेऊ शकता किंवा कोणतीही एखादी धातूची निरंजन घेतली तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत.
5 कापुराच्या वड्या टाकल्या तरी सर्वोत्तम ठरेल, कारण याचा धूर जास्त वेळ चालणार आहे आणि तो तुमच्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये पसरेल. त्यासाठी 5 तुम्ही भीमसेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत. लवंगा ह्या अखंड असाव्यात, कुठेही तुटलेल्या नसाव्यात. भांड्याने मिटतात, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, त्यासाठी लवंगा खूप फायदेशीर आहेत. तुम्हाला आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी, धनलाभासाठी रात्री तुम्हाला अजून एक काम करायचे आहे. चांदीच्या किंवा पितळाच्या वाटीत, तुमच्याकडे चांदीची वाटी किंवा पितळाचे निरंजन असेल तर त्यामध्ये देखील 1 कापूरवडी आणि 1 लवंग तुम्हाला जाळायची आहे आणि स्वयंपाकघरामध्ये जाळली तर सर्वोत्तम ठरेल. या उपायासोबत हे छोटेसे काम जर तुम्ही केले तर अन्नाची, धान्याची कधीही तुमच्या घरामध्ये कमी पडत नाही. राहू केतूचे अशुभ प्रभाव देखील दूर होतात. तर तुम्ही एका भांड्यामध्ये कापूर घेतलेला आहे, त्यामध्ये 5 भीमसेनी कापुराच्या वड्या घेतलेल्या आहेत, 2 अखंड फुलांच्या लवंगा घेतलेल्या आहेत. आता बघूयात, तुमच्या मुलांना रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर तुम्हाला तुमच्या गादीच्या किंवा उशीच्या खाली 1 कापूरवडी ठेवायची आहे. यामुळे मन शांत होते, अनिद्रा दूर होते आणि गाढ झोप येते. त्यामुळे तुम्हाला हे काम आवर्जून करायचे आहे. पती पत्नीमध्ये सतत मतभेद असतील, पती पत्नीच्या उशाशी 2-2 कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. सकाळी कोणालाही न सांगता त्या घराबाहेर, बागेत किंवा कुठेही जाळून टाकायच्या आहे. घराच्या बाहेर जाळल्या तरीही चालेल. यामुळे ताणतणाव कमी होतो, प्रेम वाढते. हे साधे सोपे 2 उपाय सोबत नक्की करा. आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी देखील केले तरी चालेल. चला तर मुख्य विषयाकडे वळूयात. कापूरवड्या घेतलेल्या आहेत 5. त्यासोबतच तुम्ही कोणतीही निरंजन घेतलेली आहे, त्यामध्ये खाली थोडेसे तांदूळ टाका. त्यावर ह्या कापूरवड्या ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्ही गाईच्या तुपामध्ये बुडवून घेतल्या तर उत्तम. जर नसेल घेतल्या तर त्यावर तुम्हाला 1 चमचाभर तूप हे टाकायचं आहे. यामुळे वास्तुदोष दूर होतो, घरावर येणारे कोणतेही विघ्न असतो दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. आता महत्त्वाची अजून एक वस्तू त्यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे तुमची जर एखादी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर एक तमालपत्र घ्या. त्यावर तुमची इच्छा 1 ते 2 शब्दामध्ये लिहा. लाल स्केच पेनने लिहिली तरी चालेल आणि ते तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे. तमालपत्राचा हा उपाय खूप प्रभावशाली आहे बरं का. तमालपत्र आणि कापूर एकत्र जाळल्याने निघणारा धूर नैराश्य आणि मानसिक ताण त्वरित कमी करतो. यामुळे सकारात्मक विचार वाढतात. तर 1 तमालपत्र ठेवायचे आहे, 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. त्यानंतर 1 दालचिनीचा छोटासा तुकडा ठेवायचा आहे किंवा पावडर तुमच्याकडे असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकता. तर हे देखील खूप महत्त्वाचे आहे. एक मॅग्नेट मानले जाते. पैशांना आकर्षित करण्यासाठी दालचिनीला धार्मिक मान्यतेमध्ये आणि ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे स्थान आहे. तर हा उपाय केल्याने व्यवसायामध्ये देखील ग्राहक वाढतात. तुमच्या घरामध्ये देखील पैशाचा आवक वाढतो. म्हणजेच काय, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळते. त्यानंतरची वस्तू आहे अख्खे धने. थोडेसे कापूरवडीसोबत तुम्हाला अख्खे धने देखील जाळल्यास आणि घराच्या मध्यभागी म्हणजे ब्रह्मस्थानात जाळल्यास किंवा स्वयंपाकघरामध्ये जाळल्यास तुमच्या घरातील आजारपण दूर होते आणि तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे देखील हळूहळू कमी होते. तर तुम्हाला हे धने टाकायचे आहेत, कारण आपण हे कापुराचे भांडे घेऊन संपूर्ण घरभर फिरणारच आहोत. त्यासाठी हे देखील तुमच्याकडे असेल तर आवर्जून थोडेसे टाका. त्यानंतर त्या भांड्याला हळद कुंकू लावून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर ज्याच्या मुख्य 2 वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या टाकायच्या आहेत आणि एक मंत्र देखील म्हणायचा आहे. हा उपाय तुम्हाला देवघरासमोर बसूनच करायचा आहे. त्यानंतर आता बघूयात त्या ज्या 2 वस्तू आहेत त्या कोणत्या आहेत, अतिशय प्रभावशाली. तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची कापुराच्या वडीसोबत एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे तुरटी. तुरटीचा एक छोटासा खडा तुम्हाला कापुरासोबत जाळायचा आहे. यामुळे घरात असलेली अत्यंत जुनी किंवा जड नकारात्मक ऊर्जा आहे ती एका रात्रीत नष्ट होते. जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर ती देखील दूर होते. तर तुम्ही नक्की एक तुरटीचा खडा आवर्जून टाका. आजच्या दिवशी तुरटीचा खडा खूप महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे. आणि अजून एक मुख्य वस्तू आहे, ती आता मी तुम्हाला पुढे सांगत आहे. ती म्हणजे तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. सर्व कष्ट निवारण हा उपाय ठरत असतो. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता. स्वयंपाकघरातच असते, काही हरकत नाही, घेतली तरी चालेल. तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे खडे मीठ किंवा साधे मीठ घ्यायचे आहे आणि चिमूटभरच घ्यायची आहे ही मोहरी. ती तुमच्या घराच्या प्रत्येकाच्या डोक्यापासून पायापर्यंत अशी 7 वेळेला घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायची आहे. तुमच्या घरातील कमवता सदस्य असो त्याच्यावरून घ्यायचे आहे. लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, आजारी व्यक्तीपर्यंत सर्वांवरूनच ही मोहरी उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील उतरवून घ्यायची आहे आणि ही त्या कापुराच्या भांड्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. यामुळे कुठलीही तुमच्या घरात जड एनर्जी असो, नकारात्मकता असो, तुम्हाला लागलेले नजरदोष असो, पूर्णतः नष्ट होणार आहे. 100% प्रभावी ही वस्तू आहे.
तर तुम्हाला हे दोन्ही वस्तू ज्या मी सांगितलेल्या आहेत शेवटी अतिशय फायदेशीर आहेत. तर तुम्हाला हे करताना नंतर एक मंत्र म्हणायचा आहे. जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला मंत्रोच्चार करणे फार गरजेचे असते. मंत्र मी सांगतच आहे. त्याआधी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा आणि एक सोपा उपाय इथे सांगत आहे, वास्तू चौकटीचा. तर कापूर जाळण्यासोबतच आज अमावास्येच्या रात्री मुख्य दरवाजाच्या चौकटीला म्हणजे उंबरठ्याला हळदीचे पाणी लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. तर हा नक्की छोटासा उपाय करा. चला तर मंत्र कोणता म्हणायचा आहे ते बघूयात. कापूर जाळल्यानंतर तुम्हाला गुरूंचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ किंवा मग तुमच्या कुलदेवाचे कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे. जितके जास्तीत जास्त कराल तितके करा. 108 वेळेला केले तरी चालेल. दीप अमावस्येच्या संध्याकाळी दीप पूजन करताना घरात कापूर जाळताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. संध्याकाळी जेव्हा तुम्ही पाटावर दिवे ठेवून त्याची पूजा कराल किंवा तुम्ही सकाळी केलेली असेल तरीही संध्याकाळी तुम्हाला शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे. हे दिव्याच्या ज्योती तू सर्वांचे शुभ कर कल्याण कर, धनसंपत्ती दे आरोग्य लाभू दे, मनातील वाईट विचार दूर कर, शत्रूंच्या बुद्धींचा नाश कर, मी तुला नमस्कार करतो. अशा प्रकारे हा देखील मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यासोबतच कापूर जाळताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. जेव्हा तुम्ही कापूर पेटवता आणि तो घरभर फिरवाल तेव्हा हा प्रसिद्ध मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हा मंत्र भगवान शिवस्तुती आहे. शिवाची स्तुती करतो आणि घरातील नकारात्मकता नष्ट करतो. आणि उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे म्हणून हा मंत्र तुम्हाला म्हणायचाच आहे. आणि हा उपाय तुम्ही श्रावणामध्ये देखील करू शकता. तर कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. हा मंत्र नक्की म्हणा. जो कापुरासारखा गोरा कर्पूर प्रशस्त आहे, जो करुणाचा अवतार आहे, जो या संसाराचा सार आहे आणि ज्याच्या गळ्यात भुजंगाचा सर्पाचा हार आहे, अशा भगवान शिव आणि माता भवानीला मी नमन करतो. अशा प्रकारे या मंत्राचा अर्थ आहे. त्यासोबतच ओम नमः शिवाय देखील तुम्ही मंत्रजप करू शकता. लक्ष्मीचे देखील मंत्रजप तुम्ही करू शकता. तर नक्की हा उपाय करताना मंत्रोच्चार करा. त्यामुळेच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होत असते, लक्ष्मी आकर्षित होत असते. अन्यथा तुम्हाला या उपायाचे फळ मिळणार नाही. मंत्रोच्चार फार गरजेचे आहेत. तर संपूर्ण घरभर हा धूर फिरवायचा आहे आणि जेव्हा यातील राख शांत होईल म्हणजे धूर हा संपूर्ण संपेल त्यानंतर तुम्हाला यातील थोडीशी राख घेऊन पाण्यामध्ये टाकून तुमच्या घराच्या आजूबाजूला शिंपडून द्यायची आहे. बाकीचे तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. खूप फायदेशीर ठरेल. आजच्या दिवशी हा उपाय केल्याने नक्कीच सर्व संकटाचे निवारण होणार आहे. मंत्र देखील म्हणा. ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरात हा उपाय करता येणार नाही. ज्या घरात स्त्रियांना मासिक धर्म असेल त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. अतिशय प्रभावी या वस्तू आहेत. नक्की करा. आणि जी मोहरी घ्यायची आहे आणि जे शेवटी मी तुम्हाला सांगितलेलं आहे उपाय ती एकदाच घेतली तरी चालेल. वेगवेगळे घेण्याची गरज नाही आहे. नक्की करा. माहिती आवडल्यास लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.